द ग्रेट गॅम्बलर हा 6 एप्रिल 1979 रोजी प्रदर्शित झालेला अमिताभ यांचा काहीसा फेल गेलेला चित्रपट. ऑरेंज टॉकीजला याचं पोस्टर मी जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला हा कुठला तरी हॉलिवूडचा चित्रपट वाटला होता आणि म्हटलं अमिताभ यांना बहुतेक आता हॉलिवूडचे चित्रपट मिळायला लागले. मात्र त्यानंतर समजलं की हा आपल्या भारतातलाच शक्ती सामंत यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. चित्रपटातली गाणी खूपच सुंदर होती. R.D. बर्मन यांचं संगीत होतं. चित्रपटामध्ये अमिताभ यांचा डबल रोल होता, एक जुगारी आणि दुसरा इन्स्पेक्टर. म्हणजे लोकांना ज्या पद्धतीच्या भूमिकांमध्ये अमिताभ आवडत होते त्या पद्धतीच्या भूमिका अमिताभ यांच्याकडे होत्या. सोबत झीनत अमान, नीतू सिंग असा भरणा होता. एवढं सगळं असूनही चित्रपटाची भट्टी मात्र फारशी जमली नव्हती. उत्पल दत्त खलनायकाच्या भूमिकेमध्ये होते.